काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। किश्तवाड़ सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात संदीप शहीद झाले होते। त्यांच्या पार्थिवावर ब्राह्मणवाडामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सीमेवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात येत होता, त्या गोळीबारात शहीद झाले। किश्तवाड़मध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात येत होता आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर देत असतानाच अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर हे शहीद झालेत। दहशतवाद्यांची गोळी त्यांना लागली आणि त्यात ते शहीद झालेत। त्यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। काल त्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। त्यांचं पार्थिव मूळ गावी ब्राह्मणवाडामध्ये दाखल झालंय। पार्थिव आताच मूळ गावी दाखल झाले। ब्राह्मणवाडामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा, 2 बहिणी आणि आई वडील आहेत। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संदीप गायकर हे या पदापर्यंत पोहोचले ते मात्र दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झालेत। मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी जमलेत आणि शहीद जवान अमर रहेच्या घोषणा ग्रामस्थांकडून दिल्या जात आहेत। किश्तवाड़मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संदीप गायकर हे शहीद झालेत। गेल्या महिनाभरापासून सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली। एअर स्ट्राईक भारताने पहलगाम हल्ल्यानंतर केला होता आणि त्यानंतर दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार केला जात होता।